स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये. तर आज आपण एकदम झटपट अशी पिवळ्या बटाट्याची टिफिनसाठी भाजी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले, 5-6 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या त्यांनाही बारीक कट करून घेतले. थोडासा कढीपत्ता आहे. बटाटे उकडून मी साल वगैरे काढून कट करून ठेवलेले होते ऑलरेडी. फोडणीसाठी आता कढईमध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे. तर मी 2-3 चम्मच तेल ॲड केलेलं आहे. जिरे मोहरी टाकून द्यायची. जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड करून घ्यायचा. 1-2 मिनटं छान असं त्याला परतून घेणार आहोत आपण. त्यानंतर ना याच्यामध्ये आपण कांदे कट करून घेतले होते 2, तेही त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत छान परतून घ्या. 2 ते 3 मिनटं, जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही आहे. थोडासा कलर ट्रान्सपरंट झाला तर त्याच्यामध्ये थोडे मसाले ॲड करून 1 मोठा चम्मच धना पावडर, पाव चम्मच हळद, चवीप्रमाणे मीठ ॲड करून छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. उकडून घेतलेले सगळे बटाटे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर असेल तर टाकू शकता, नसेल तर डायरेक्ट स्किप करून द्या. कोथिंबीर खूप महाग झालेली आहे, त्याच्यामुळे मी काही टाकलेली नाही आहे. 5 मिनटं वाफवून घ्यायचा. बटाटा झटपट असा तयार झालेला आहे, बघू शकता. तर टिफिनसाठी मी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवलेली होती, सोबत पिल्लूसाठी वरण भात बनवलेला होता. पण म्हटलं चला सगळ्यांसाठीच वरण भात बनवूयात, म्हणून दोन्ही पण भाज्या तुम्हाला पिवळ्या दिसत असतील. पण स्वयंपाक करताना कधी पण एक भाजी तिखट म्हणजे लाल मिरचीमध्ये बनवलेली पाहिजे आणि एक भाजी पिवळी बनवलेली असावी. तर आता माझ्याकडून झाल्या दोन्ही पण भाज्या पिवळ्या, तर त्याच्याकडे इग्नोर करा. तर अशा पद्धतीने टिफिन भरून झालेला आहे. तुम्हाला जर मी बनवलेली ही भाजी आवडत असेल तर नक्की घरी ट्राय करून पहा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीचे व्हिडिओ ही चॅनलवरती जाऊन नक्की पहा. चला बाय.